जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या सुरक्षक बांधवांसाठी आनंदाची खुशखबर आनंदाची, सुरक्षा रक्षकां बांधवांच्या सन्मानाची, गौरवाची. आज आपण खूप दिवसांनी व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहेत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या विजय शिरवले शापूरकर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांना ही नवनवीन मित्र परिवारांना ही माहिती शेअर करीत जा. चला तर आपल्या विषयाकडे बोलूया. आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांचा सन्मान, गौरव हा झालाच पाहिजे. त्यांच्या कर्तव्यावर केलेल्या कार्याचा गौरव झालाच पाहिजे, हे माझंही मत आहे आणि मलाही त्याचा सार्थ अभिमान आहे. कारण अनेक आपले सुरक्षा रक्षक बांधव आपल्या मुंबई सुरक्षा रक्षक मंडळात कार्यरत असताना, ड्युटी बजावत असताना अनेक संकटांशी सामोरे जात असतात. ड्युटी बजावत असताना त्यांना काही चुकीच्या लोकांकडून त्रास सुद्धा सहन करावा लागतो आणि त्याचबरोबर काही ड्युटी बजावत असताना आपले काही बांधवांनी अनेक चांगले कार्य केलेले आहे. अनेक घटना थांबवलेल्या आहेत, वादविवाद थांबवलेले आहेत, कोणाची जीवितहानी थांबवले आहेत. त्यामुळे आस्थापनेचे सुद्धा कुठल्याही नाव मोठं झालेले आहे. काही आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांनी याबद्दल चांगले कार्य केलेले आहे. कोणाचा जीव वाचवला आहे, कोणाला मदत कार्यामध्ये मदत केलेली आहे, जीवितहानी किंवा आगीपासून संरक्षण केलेले आहे. असे अनेक गोष्टी आपल्या सुरक्षा बांधवांच्या हातून सहकार्याची प्रत्येक आपल्या जेवढ्या आस्थापना आहेत, ड्युटी बजावत आहेत, तिथे सुरक्षा रक्षक बांधव आपले कर्तव्य योग्य रीतीने बजावत आहेत. त्याचेच संदर्भ लक्षात घेता बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातर्फे एक पत्र सूचना जारी केलेली आहे. सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा महाराष्ट्र शासन स्थापित मध्यवर्ती कार्यालय सानपाडा, रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स सानपाडा, नवी मुंबई. सूचना पत्रक ऑफिस मधून काढलेले आहे. सूचना क्रमांक सुरम सचिव 2026-21-10. हे जे पत्रक आहे आपणाला दिसत आहे, हे पत्रक जाहिरात सूचना काढलेली आहे मंडळातर्फे आणि ते पत्रामध्ये असं नमूद केलं दिनांक 31/1/2026 हे सूचनापत्र आहे. त्या सूचनापत्रामध्ये शासन निर्णय क्रमांक 2021 प्रक 346 कामगार 5 दिनांक 20/4/2022 अनुसार राज्यातील महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 या कायद्याअंतर्गत सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा या मंडळातील नोंदित सुरक्षा रक्षकांना त्यांच्या सेवा कर्तव्यावर असताना दिनांक 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत, पुन्हा एकदा ऐका, जो कालावधी दिलेला आहे मंडळाने सूचना पत्रामध्ये, तो 1 जानेवारी सेवा कर्तव्य बजावत असताना आपला सुरक्षा रक्षक बांधव, तो कालावधी आहे दिनांक 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत केलेल्या असामान्य आणि विशिष्ट कामगिरीची शासन स्तरावर नोंद घेऊन त्यासाठी पात्र सुरक्षा रक्षक यांना जिल्हा स्तरावरील
म्हणजे त्या म्हणजे जे मुंबई ठाणे जिल्हा सुरक्षा मंडळ आहे, तर जिल्हा स्तर म्हणजे ठाणे जिल्हा स्तरावर जे कलेक्टर लेवल असते आपले जिल्हा स्तरावर, त्यांना 1 मे या महाराष्ट्र व कामगार दिन, 1 मेला आपला महाराष्ट्र दिन असतो आणि कामगार दिन सुद्धा असतो. या 16 समारंभात जिल्हाधिकारी यांच्या 1 मे या महाराष्ट्र व कामगार दिन 16 समारंभात पालकमंत्री, विभागीय आयुक्त किंवा जिल्हा अधिकारी म्हणजे मान्य पालकमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री असतात ते, किंवा विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ज्या सुरक्षा रक्षक बांधवांनी विशिष्ट कामगिरी केली आहे, म्हणजे चांगली कामगिरी ड्युटी बजावत असताना केलेली आहे, त्या कामगारांना, त्या सुरक्षा रक्षक बांधवांना मान्य पालकमंत्री किंवा विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन 16 या समारंभात त्यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. सदर असामान्य आणि विशिष्ट कामगिरीमध्ये खालील कामगिरीचा समावेश आहे. म्हणजे सदर जे काही जे सुरक्षा रक्षक बांधवांना गौरवण्यात येणार आहे, त्यांची कामगिरी ही विशिष्ट प्रकारची असली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या ज्या कामाचं विशिष्ट कामगिरी केली आहे आस्थापना ड्युटी बजावत असताना, त्या निमित्ताने त्यांना गौरवण्यात येणार आहे. आणि त्या विशिष्ट कामगिरीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कामगिरी नमूद केलेल्या आहेत ते आपण पाहूया. की कोणकोणते काम आपण कामगिरी म्हणजे ड्युटी बजावत असताना केलेले असल्यास आपण त्यास पात्र होऊ, आपला सुरक्षेचे पात्र होऊ शकतो, ते आपण पाहूया. पहिलं आहे ड्युटी बजावत असताना, आपण कर्तव्यावर असताना, ड्युटी बजावत असताना व्यक्तींचा जीव वाचवणे. पहिला पॉइंट आहे व्यक्तींचा जीव वाचवणे. नंबर 2, आपण जेव्हा कर्तव्यावर असताना, सुरक्षा रक्षक कर्तव्यावर असताना सर्व प्रकारचे गुन्हे वेलीस म्हणजे त्याच वेळेला थांबवण्यासाठी जिद्दीने किंवा कसोटीने प्रयत्न करणे, हे 2 नंबरचा आपला मुद्दा आहे. त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे, सूचना पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे. म्हणजे आस्थापना जेव्हा आपण ड्युटी बजावत असते आपला सुरक्षक बांधव, त्यावेळेला जे काही घटना घडतात, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना घडतात, ते वेळेस थांबवण्यासाठी कसोटीने प्रयत्न करणे, यासाठी ज्यांनी प्रयत्न केले असतील ते सुद्धा यासाठी पात्र होऊ शकतात. नंबर 3 चा मुद्दा आहे सुरक्षा रक्षक बांधव आपला कर्तव्य बजावत असताना, ड्युटी बजावत असताना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी, नैसर्गिक जेव्हा आपत्ती काही आस्थापनांमध्ये जेव्हा ड्युटी बजावत असताना आपत्ती व्यवस्थापन एक विभाग असतो, त्यामध्ये आपण जर मदत कार्य केलं असेल तर तो सुद्धा सुरक्षा रक्षक या गोष्टीसाठी, गौरवाच्या सन्मानासाठी पात्र ठरवू शकतो, असं माझं मत आहे. नंबर 4 मुद्दा असा आहे सूचनापत्रामध्ये, सुरक्षा रक्षक बांधव ड्युटी बजावत असताना, कर्तव्यावर असताना तिथे आस्थापनेमध्ये किंवा त्या कार्यक्षेत्रामध्ये आस्थापनेमध्ये अपघाताच्या म्हणजेच आग लागणे, वाहन अपघात घडणे व इतर कुठलेही जीवघेणे अपघात त्यावेळी जखमींना सर्वतोपरी मदत करणे, हे सुद्धा कार्य त्या सुरक्षा रक्षक बांधवांना गौरवण्यासाठी पात्र होऊ शकते, असं ह्या 4थ्या मुद्द्यामध्ये नमूद केलेलं आहे. नंबर 5 चा मुद्दा असा आहे, आपल्या सुरक्षा रक्षेमध्ये ज्या आस्थापनेमध्ये कार्य करत असतो, ड्युटी बजावत असतो, त्या आस्थापनेचे, जनतेचे कुठल्याही प्रकारचे म्हणजे संभाव्य स्वरूपाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कर्तव्यदक्षतेने काम करणे,
हा सुद्धा मुद्दा त्यामध्ये नमूद आहे. म्हणजे आपण ज्या आस्थापनेमध्ये आपला सुरक्षा रक्षक बांधव ज्या आस्थापनेमध्ये ड्युटी बजावत असतो, त्या ड्युटी बजावत असताना जनतेचे किंवा त्या आस्थापनेचे संभाव्य स्वरूपाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कर्तव्य दक्षतेने जे सुरक्षा रक्षक बांधवांनी काही घटना थांबवल्या असतील किंवा काही कार्य केलं असेल, ते सुद्धा या गोष्टीसाठी गौरव प्राप्त होण्यासाठी पात्र होऊ शकतात असं मला वाटतंय. त्यानंतर 6वा मुद्दा जो या पत्र सूचनामध्ये दिलेला आहे, तो म्हणजे राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळात प्रावीण्य दाखवणे. म्हणजे जे आपले सुरक्षा रक्षक बांधव आहेत ते ड्युटी तर बजावतात, कर्तव्यावर काम करतात, आपली आस्थापनेमध्ये जाऊन आपली रोजची दैनंदिन कामकाज पाहतात, परंतु त्या व्यतिरिक्त खेळामध्ये त्यांचे विशेष काही योगदान असेल, राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी प्रावीण्य दाखवलेले आहे, त्यांच्याकडे सर्टिफिकेट वगैरे आहे किंवा काही गोष्टी आहेत, ते सुद्धा या गोष्टीसाठी जिल्हा स्तरावर गौरव प्राप्त मिळवण्यासाठी ते पात्र होऊ शकतात असं या पत्रानुसार संदर्भ घेता आपल्याला वाटते. आणि त्यानंतर मंडलातील त्यानंतरचा जो मुद्दा शेवट केलेला आहे, तो म्हणजे मंडलातील नोंदीत सुरक्षा रक्षक व सुरक्षा अधिकारी यांना कळवण्यात येते की, म्हणजेच सुरक्षा रक्षक मंडल मुंबई आणि ठाणे जिल्हा अंतर्गत येणाऱ्या मंडलातील नोंदीत सुरक्षा रक्षक व सुरक्षा अधिकारी यांना कळवण्यात येते की दिनांक 1 जानेवारी 2025 ते दिनांक 31 डिसेंबर 2025 या कालावधीत आपण आपला सुरक्षा रक्षक बांधव ड्युटीवर कर्तव्य बजावत असताना उपरोक्त प्रमाणे असामान्य आणि विशिष्ट कामगिरी वरील सांगितलेल्या मुद्द्यानुसार केली जर असेल किंवा असल्यास सुरक्षा रक्षकांनी आपली माहिती आस्थापनेच्या शिफारसीसह, म्हणजे ज्या आस्थापनेत आपण ते विशिष्ट कार्य केलेलं आहे, आपल्या बांधवांनी सुरक्षा रक्षक बांधवांनी जे काही विशिष्ट कार्य केलेले आहे त्या कार्याची माहिती तर आस्थापनेमध्ये असतेच, तर त्या आस्थापनेकडून आपल्या सुरक्षा रक्षक अधिकारी यांच्याकडून आपल्या त्या ज्या विशिष्ट कामगिरी केलेल्या सुरक्षा रक्षक बांधव आहेत त्यांच्या नावानिशी आस्थापनेचे शिफारसपत्र मुंबई ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडलाच्या नावाने शिफारसपत्र घ्यावे आणि ते मंडलात शिफारसीसह 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत दिनांक 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत मंडल कार्यालयात किंवा कार्यालयाच्या ईमेल hgbsanpada@yahoo.com इन यावर सादर करावी. हे पत्र जे आहे ते आपल्या सुरक्षा रक्षक मंडल मुंबई व ठाणे जिल्हा मंडलाचे सचिव गौरवकुमार रमेशराव नालिंदे साहेब यांनी हे सदर पत्र यांच्या नावानिशी सूचना पत्र निघालेले आहे. ते पत्र आपल्या समोर आहे, तरी सर्वांनी याची नोंद घेऊन आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांचा त्यांच्या कार्याचा ड्युटी दरम्यान आस्थापनेमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आतोनात प्रयत्न करून विशिष्ट कामगिरी बजावलेली असेल, त्याचे मुद्दे सांगितले आहेत 1 ते 5 मुद्दे, त्या 1 ते 6 मुद्दे, त्या मुद्द्यांचा अनुसरून ज्यांनी जे विशिष्ट कामगिरी केली असेल त्यांनी आपल्या आस्थापनेमधून शिफारस पत्र घेऊन ते मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडलाच्या नावाने शिफारस पत्र घेऊन ते मंडलात 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत मंडलात जमा करावे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि
मला खूप आनंद होतोय की शासनातर्फे आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांच्या आस्थापनामध्ये जेव्हा आपण योग्य ती कामगिरी करतोय त्याची दखल घेतली जात आहे, यातच खूप अभिमान वाटतो आणि आनंदही वाटतो आणि सुरक्षा रक्षक बांधवांचा गौरव झालाच पाहिजे हा माझा साठी खूप आनंदाचा. आणि शासन स्तरावर आपली ही दखल घेऊन गौरव करण्यात येतो, हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. जाता जाता एवढंच सांगेल, अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपण नक्कीच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.